वंदे मातरम. आदरणीय बाबा प्रदीप पाटील खंडापूरकर, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती राष्ट्रीय अध्यक्ष यांना विचारूनच आजची ही पत्रकार परिषद ठेवण्यात आलेली आहे. गेल्या 15 तारखेला झालेल्या पंचायत समितीच्या आंदोलनामधून शांततेप्रिय लोकशाहीच्या मार्गातून आंदोलन झालं होतं. त्यानंतर काही अधिकाऱ्यांनी व त्यांच्या संघटित रिटायर व्यक्तींनी काही शब्द असे वाच्यता केली की देशद्रोही, समाजकंटक हे जे शब्द वापरले. उग्रवादी काय असतात, त्यांनी कुठे पाहिलेत का उग्रवादी? त्या अनुषंगाने आम्हाला तेवढंच त्यांना एक विनंती करायची की जे शब्द वापरले त्या शब्दाची त्यांनी माफी मागावी. देशद्रोह काय असतो, उग्रवाद काय असतो हे देशातील सैनिकांना माहिती असतं. ज्या सैनिकांनी छातीवर गोळ्या खाल्लेत त्या निगडे छातीवरती गोळ्या असतात. त्या ह्या प्रकारे अशा गोळ्या खाव्या लागतात. त्या ओपन असतं ते. आणि अशा गोळ्या खाणाऱ्या सैनिकाला जर ते देशद्रोही म्हणत असतील तर त्यांनी त्या शब्दाला धरून त्यांनी माफी मागावी. अन्यथा अखिल भारतीय भ्रष्टाचार संघटना ही पूर्ण देशामध्ये कार्य करते. देशातून हे प्रकरण असं चिघळलं जाईल आणि यांच्या संघटनेपेक्षा देखील आमची संघटना देशात असल्यामुळं आम्हाला याचं पूर्णपणे आम्ही यांच्यावरती गुन्हे दाखल करू शकतो. दुसरी गोष्ट, दुसरे एका व्यक्तीने असे शब्द वापरलेत की लोकपाल 2005 च्या आरटीआय म्हणतो त्याला आपण, माहिती अधिकार जर आमच्या व्यक्तीने टाकलेलाच नव्हता तर माहिती अधिकाराचा संदर्भ त्या ठिकाणी घेऊन पत्रकार बांधवाला किंवा त्या आंदोलनकर्त्याला वेगळ्या वळणाला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना माझं असं म्हणणं आहे की त्यांनी आपला अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने करावा व माहिती अधिकार काय असतो आणि अर्ज काय असतो याची त्यांनी व्यवस्थित उच्चारणा करून घेऊन की माहिती अधिकारामध्ये आंदोलन करता येतं किंवा नाही येतं, आंदोलन करण्याची गोष्ट आणि स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्टीनं जी माहिती मागितली तर वेळेवर नाही दिली तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाते. हे माहिती अधिकाराचे नियम आहेत. परंतु त्या नियमाला त्यांनी उल्लंघन करून आज संघटनेचा अर्ज दिल्यानंतर हे आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. आणि आंदोलन केलं हे शेवटच्या स्टेपला का जातं हे अधिकाऱ्याच्या कारणामुळे जातं. हे त्यांनी ओळखून घ्यावं व आपला अभ्यास त्या आरटीआय किंवा माहितीच्या अधिकारावर चांगला अभ्यास करावा. याच्यानंतर त्यांनी आपल्या जे वाणी त्यांनी वापरली ती चुकीची आहे. एवढंच मला बोलायचं. आमच्या महिलेवर अत्याचार झाला, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा संबंधित गट विकास अधिकाऱ्यावर. ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करा. हा, मग ते झालंय का? नाही, गुन्हा कुठला दाखल झालेला नाही. आमच्यावरती गुन्हे दाखल, त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले नाहीत. आमच्यावरती होतात गुन्हे, मग त्यांच्यावरती व्हायला पाहिजे गुन्हे. मग सखोल चौकशी जेव्हा SP साहेबांनी आणि ह्यांनी सखोल चौकशी करावी, मांजरे साहेबांनी सुद्धा. प्रशासनाकडून एक मुद्दा उपस्थित केला जातो की भाऊभाऊकीची भांडणं आहेत. नेमकं काय आहे भाऊभाऊकीच्या भांडणामध्ये? भाऊभाऊकीचा विषय नाही, ही रस्त्यावरील अतिक्रमण आहे. ही एक भाऊभाऊकीचा विषय नाही, रस्त्यावरील अतिक्रमण आहे. रस्त्यावर अतिक्रमण 100 लोकांच्या सह्या आहेत. गेल्या 8 महिन्यापासून मी सांगतो ही भाऊभाऊकीचं भांडण आहे. 125 लोक आहेत गावात घाटीची. मग प्रत्येकाचं भाऊकीच म्हणायचं का आपण? तुम्ही प्रशासनाला निवेदन कधी दिलेलं होतं? प्रशासनाला निवेदन गेल्या 8 महिन्यापासून देतो मी. 4 वेळेस निवेदन दिले. 8 महिन्यापासून ग्रामसेवकांनी काय कारवाई केली? कुठलीही कारवाई केलेली नाही. नंतर कारवाई का करत नाहीत हा एक मोठा प्रश्न. कुणाच्या दबावाखाली काम करते? जर काम करते गट विकास अधिकारी BDO साहेबांच्या मग त्यांनी आदेश का दिले नाही? जर त्यांनी आदेश दिलेत मग त्याच्यावर कारवाई का होत हे तरी सांगावं. मग आमच्यावर खोटे गुन्हे करून संघटनेवर गुन्हे दाखल का करतायत?
तुम्हाला माहिती देऊनही जाणीवपूर्वक तुम्ही आत्मदानाचा मार्ग निवडला असंही त्यांच्या एका प्रतिक्रियेमध्ये देण्यात आलेलं आहे. नाही, माहिती मला माहिती कुठलीही दिलेली नाही. ग्रामसेवकांनी कुठलीही माहिती दिलेली नाही. पाडतो, करतो, थांबतो. आज गेल्या 8 महिन्यापासून मी बांधकाम आज कंप्लीट पाया ज्यावेळेस पाया चालू होता काम त्यावेळेस पासून जे आज स्लॅब टाकून आज कंप्लीट 8 महिने झाले, तरी कुठलीही कारवाई केलेली नाही. मग ह्याला तुम्ही भावभावकीचे कसं म्हणू शकता? आणि त्यानंतर एक मुद्दा आहे की त्यांनी म्हणतात की कलम आधी नाही कलम. मग ही काही लोक हक्क ह्याचा 2015चा माहिती अधिकार नियम सांगतो. त्यानुसार जर एखादा अधिकारी काम करत नसेल तर त्याच्यावरती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करणं जर मग त्याने 8 महिन्यात ग्रामसेवक कुठली कारवाई केली, कुठलीही कारवाई न करता. तुमच्या एकट्यामुळे ग्रामसेवकावर कारवाई करू शकत नाहीत असं बीडीओ म्हणतात. त्यांच्याकडे आणखी 2 गावाचा चार्ज आहे, त्यामुळे तुमच्या एका तक्रारीमुळं तर त्यांनी कायद्यासंदर्भात पत्रकारांना तेच म्हणले की बाबा तुम्ही कायदा तपासा. तर त्याबाबत काय प्रतिक्रिया? कायदा अधिकार कायदा आहे ना, कायदा सांगतो की अधिनियम 2015च्या माहिती अधिकार नियमानुसार सांगतोय की एखादा अधिकारी जर काम करत नसेल तर त्याच्यावरती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई केली पाहिजे. मग त्यांच्यावरती कारवाई का केली नाही? करावं लागणार त्यांच्यावरती कारवाई. करत नाहीत ते. का करत नाहीत? कुणाच्या दबावाखाली करत नाहीत. आणि आमच्यावर आणखी खोटे गुन्हे दाखल करतात तुम्ही. शांततेत आंदोलन झाल्यानंतर तुम्ही पत्रकार होत होते यावेळेस. पत्रकारांनी शांततेत झालं, बीडीओ साहेबांनी सांगितलं की गेल्या अंतिम नोटीस देऊन गेल्या 20 ते 24 तारखेनंतर आम्ही काढून त्यांना गेलो होतो. मग त्यानंतर काय? मग पुन्हा संध्याकाळी काय झालं असं घडलं तिथनं गेल्यानंतर की गुन्हे दाखल झाले. आंदोलन झाल्यापासून प्रशासनाकडून काय आतापर्यंत पत्रव्यवहार झालेला आहे? काही पत्रव्यवहार केलेला नाही, दिलेलं नाही, पत्रही दिलेलं नाही. काय संघर्ष समिती धाराशिव जिल्हाध्यक्ष. आज पत्रकार परिषद घ्यायचं कारण एवढंच आहे की असंख्य आपल्या पंचायत समिती विरोधात आंदोलन होतात, एवढे मोठे आंदोलन होतात, पण कुणावरही कधीच पंचायत समितीने आतापर्यंत मोर्चा काढला नाही. आम्ही काय असं अनोखं वेगळं आंदोलन केलंय की आमच्या विरोधात त्यांना मोर्चा काढावा लागला. कारण की पत्रकार बांधव स्वतः तुम्ही समक्ष तिथं कॅमेरा तुमचा चालू होता, तुम्ही समक्ष होता. आमच्याकडनं कुठल्याही अधिकाऱ्याला काय वाईट शब्द किंवा शिवीगाळी किंवा आमच्या संघटनेकडे कुठली गोष्ट झाली आहे का, तर त्यावेळेस अधिकाऱ्यांना 100% आमच्या विरोधात मोर्चा काढावा, काय काढावा, ती लोकशाहीने त्यांना अधिकार दिलेला आहे. आणि आम्हाला पण लोकशाहीने अधिकार दिलाय की आम्ही आंदोलन करावं, असा अधिकार दिलाय. मग आंदोलन केलं म्हणजे काय चूक झाली का आमची? आज जर तुम्ही आम्ही आंदोलन केलं म्हणून तुम्ही डीवायएसपी ऑफिसला निवेदन दिलं गेल्यावर आमच्या ज्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देशासाठी सेवा केली, 24 वर्ष 15 वर्ष सेवा केली, गोळी खाली, त्याला जर तुम्ही देशद्रोही हा शब्द वापरत असाल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे का नाही? आणि मला तर असं एक कळालंय ती गोष्ट खरी आहे कुठे मला माहित नाही. ते जे बोलणारे जे कोण होते ते रिटायर आहेत अशी मला गोष्ट कळाली. ती माझी गोष्ट चुकीची पण असू शकते, मी नाही म्हणत नाही. ते रिटायर आहेत आणि त्यांनी मोर्चामध्ये येऊन एवढं भाषण करणं किंवा काय करणं ही काय गोष्ट आहे? ठीक आहे, तुम्ही करा, निवेदन द्या, त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही. निवेदन द्या, प्रत्येकाला लोकशाहीने अधिकार दिलाय, पण तुम्ही चुकीचे शब्द का वापरताय? आज जर जो माणूस देशासाठी गोळी खाऊ शकतो त्याला तुम्ही देशद्रोही म्हणता. आणि समाजकंटक म्हणजे आम्ही जर तुमच्या विरोधात आंदोलन केलं, तुम्ही भ्रष्टाचार करता, अतिक्रमण करण्यावर आंदोलन केलं, आम्ही समाजकंटक झालो का? हे मला त्यांच्याकडे उत्तर पाहिजे. गट विकासाच्या अधिकाऱ्यावर तुम्ही भ्याड हल्ला केला असं त्यांनी वक्तव्य आता पत्रकार बांधवांना तुम्ही सांगा, तुम्ही साक्षीला आहे. आम्ही जर असेल तर मी आज तुमच्या समक्ष डीवायएस साहेबांना आणि मांजरे साहेबांना विनंती करतो हात जोडून की आमच्याकडनं जर काही चुकीच्या गोष्टी झाल्या असतील तर सीसीटीव्ही चेक करा आणि पत्रकार बांधवांचे जे शूटिंग आहे ते चेक करा आणि पत्रकार बांधवांना साक्षीला घ्या आणि आमच्या संघटनेवर मोठे ते मोठे गुन्हे दाखल करा. ही जर गोष्ट खरी असेल आणि जर ही गोष्ट खरी नसेल तर ज्या काही अधिकारी जो कोण माझ्या अंदाजा काय नाव ते नाही पडी तर त्यात व्हिडिओमध्ये तुम्ही बघा आणि सीसीटीव्ही मध्ये ते कुठंच नव्हते, त्यांनी फिर्याद द्यायला सांगितली. तो माणूस तर कुठंच नव्हता आणि त्यांना चौकशी केली. एका रेकॉर्डिंग पण आहे, तुम्हाला रेकॉर्डिंग पण दाखवणार आहे. तर त्यांनी असं म्हणलं की मला व्हिडिओ साहेबांनी दबाव दिला. मग हा दबाव कशासाठी, काय कारण आहे? हे राजकारण करायचं किंवा अधिकाऱ्यांनी ह्या गोष्टी करणं चुकीच्या गोष्टी आहेत. आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय, ह्या चुकीची गोष्ट काय? जेवढा तुम्ही एवढा मोर्चा काढला, आता तोपणा केला, ही गोष्ट कशामुळे? हे मला सगळ्या अधिकाऱ्यांना हा प्रश्न विचारा, कशामुळे?
काय आमचं काय चुकलं? आंदोलन करणं हा चुका गुन्हा आहे का? आज सांगा, गांधीजीपासून सगळ्यांनी आंदोलन करत आले. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत लिहून दिलेलं आहे की तुम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू शकता आणि त्यांच्या अधिकारिकामध्ये तुम्ही आंदोलन करू शकत नाही. 2005चा कायदा. आता जेवढे सगळे लोक, हजार लोक आंदोलन करते ती चुकीची आहेत का मग? आणि तुमची पंचायत समितीमध्ये गुड गव्हर्नमेंट आहे किंवा कामं चांगले करतात, पण तुमच्या विरोधात आंदोलन का होतात? मला याचं उत्तर द्या. मग एवढं जर सगळ्या गोष्टी चालू आहेत तर तुम्ही आमच्या विरोधात मोर्चा करून चुकीची गोष्ट करता. पण काय कारण आहे? आज सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणल्यासारखे आम्ही त्या आमच्या पदाधिकाऱ्यांना पण शांत केलं. आज तुम्ही त्यांचे काय अतिक्रमणाचा विषय असेल किंवा काय असेल शांत केलं, आम्ही त्यांना बसवतो, तुमच्यासमोर चर्चा झाली, तुम्ही लेटर दिलं, आम्ही निघून जातो. नंतर एवढ्या गोष्टी काय घडल्या? आणि मोर्चाला मी काय म्हणतोय, माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की मोर्चामध्ये अधिकाऱ्यांनी मोर्चा काढला असता मी 100% म्हणलं असतो ठीक आहे, अधिकारी काय गोष्टी असतात मोर्चा काढला ठीक आहे. अहो त्यात राजकीय सपोर्ट कशामुळे? राजकीय सपोर्ट राजकीय काय? आमची संघटना तर चांगलं काम करते, राजकीय जर लोकांना जर टोचत असतात ही चुकीची गोष्ट आहे. कशामुळे तुम्ही सपोर्ट आहे? आम्ही सामाजिक काम करायचं का नाही? उद्या तिथं बोर्ड लिहा पंचायत समितीच्या खाली की सामाजिक कुणीही आंदोलन करू नये असा बोर्ड लिहा. उद्यापासून आम्ही कुठलंही आंदोलन करणार. आम्हाला जर लोकशाहीने मार्ग दिलाय किंवा जो कायदा आहे त्या नियमानुसार आम्ही करणार. आणि याच्या आधी सुद्धा तुम्ही म्हणता पत्रव्यवहार केले नाही, पत्रव्यवहार केला, अचानक आम्ही आत्मदान केलं. तुम्हाला सांगतो की यांनी पहिलं अमर उपोषण पण केलेलं आहे आणि दिलेले आहे. आणि स्वतः मी सांगतो आंदोलनाच्या आदल्या दिवशी मी 4 वाजेपर्यंत बीड साहेब, आपल्या बीड साहेब सॉरी ग्रामसेवक साहेबांना फोन करतो. ग्रामसेवक साहेब उद्या म्हणा तुम्ही काय केलं. मी काय तामवाडी पोलीस स्टेशनला बसलोय, मी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे आणि अतिक्रमण काढणार एवढा शब्द ग्रामसेवक साहेब ते रेकॉर्डिंग मी दाखवतो. तरी आम्ही एवढा पाठपुरावा करून जर त्या माणसानं जर आत्मदहन केलं तर तुम्ही गुन्हे दाखल करता आणि काय करता? खोटे गुन्हे. जे खरेत ना, मी काय म्हणतो जी नियमानुसार खरे गुन्हे दाखल केले असते आमचं दुर्मत नव्हतं. पण संगणक फोडलं, टेबल फोडला, पण रात्री पण टेबल नवीन आणला का तुम्ही? दुसऱ्या दिवशी टेबल तसाच होता, तुमची पत्रकार परिषद झाली, मग रात्री सगळ्या गोष्टी तुमच्या कॉम्प्युटर पण नीट झाल्या का? आणि हल्ला केला तर तुम्ही द्या ना. पण राजकीय दबाव पुढे तुम्ही अशी कुठले कुठे नटे बीडीओ साहेब आणि अधिकारी एक आहेत त्यांनी अशी कुठली गोष्टी करू नये अशी मला त्यांची विनंती. आणि सगळ्यांना सांगतोय ह्या छोट्याशा गोष्टीमध्ये राजकारण तुम्ही आणू नका. हात जोडून विनंती. कोणी करत असतील नसतील मला माहित नाही, पण कुणी करू नये ही माझी हात जोडून विनंती. आणि तसं जर करत असतील तर ऐका, प्रत्येकाच्या संघटनात आमची पण संघटना देशभर आहे आणि माझी सैनिकची पण संघटना आहे. आम्ही सगळ्या संघटनेशी आमचं बोलणं झाले. तसं जर असेल तर आम्ही ह्याच्या पुढचं आंदोलन तीव्र करणार आहे. मग अशा जर राजकारणी गोष्टी होत असतील तर आमची संघटना देशभरात आहे, तर आम्ही देशभरात ह्याच्याविषयी आवाज उठवणार आहे. आणि माझी सैनिक संघटना त्यांच्यापाशी पण आम्ही बोललेलो आहे, त्यांनी पण राज्यभरात करणार. पण मला हा विषय जास्त वाढवायचा नाही. जी नियमाने आहे ती कारवाई करा, विषय संपला. आमचं काय राजकारण भूमिका नाही आहे. आम्ही राजकारण म्हणून गेलो ना, समाज सेवा करायची म्हणून आम्ही तिथे गेलेलो आहे. आम्हाला बाकीच्या गोष्टी माहित नाही. आम्हाला राजकारण नको आहे. मी कुठल्या पक्षाचा पदाधिकारी म्हणून तिथे गेलो नाही, मी संघटनेचा पदाधिकारी सामाजिक सेवक म्हणून तिथे गेलेलो आहे. तर आमची एवढीच विनंती आहे की जी नियमानुसार असते ती कारवाई करा. आम्ही म्हणत नाही की आमचा दबाव कुठला दबाव टाकला, आम्ही काय केलं, हा आंदोलन केलं आम्ही नाही, पण आंदोलनाशी तुम्ही गुन्हे दाखल केले असते ना तर आम्हाला मान्य होतं. तुम्ही खोटे गुन्हे दाखल केले ही चुकीची गोष्ट आहे. मग कायदा सगळ्यांना एकसारखा आहे का नाही? आतापर्यंत किती आंदोलन झाले तुम्ही सांगा? त्यांनी आतापर्यंत मोर्चा का काढला नाही? याच्यापेक्षा बेकार आंदोलन झाले. मग तुम्हीच लिहून देता आम्हाला की आम्ही एवढ्या दिवसात कारवाई करतो, का केली नाही? तुम्ही जर एवढी कारवाई जर केली असती तुमच्या ऑफिसनं तर आम्हाला आंदोलन करायची वेळ आली असती का? तुम्ही सांगा. आणि जे कोणी आहेत, माझं म्हणणं हे अधिकाऱ्यांनी जर आम्हाला बोललं असतं की हे कुठले आमचे पदाधिकारी जे आहेत ते दुरी आहेत ही आहेत, आम्ही मान्य केलं. अहो त्यांचा काही हातात संबंध नाही, तरी तिथे येऊन बाईट देतात. बीडीओ साहेब पुढे आहे, कारण ना बीडीओ साहेब त्यांच्यावर कारवाई. हा हे कोण आहेत बोलणार नाही? मला तर असं कळालं की रिटायर आहेत. मग रिटायर माणसाने काय संबंध बोलायचा? ठीक आहे, त्यांच्या संस्था असतील, त्यांच्या संस्था कशासाठी काम करतात? पेन्शनसाठी काम करतायत. तुम्ही पेन्शनचं बघा ना, आज तिथे पेन्शनसाठी किती लोक त्रास होतो तिथं तुम्ही बोलत नाही. मग इथे आमच्या आंदोलनात बोलत काय अधिकार आहे तुमचा? तर माझ्याकडे चुकीच्या गोष्टी करू नये आमचे म्हणणे. आमचं काय राजकीय भूमिका नाही. राजकारण तुमच्या राजकारणाच्या ठिकाणी ठेवा, आम्हाला त्यात घेणं देणं नाही. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की जे काही चुकीच्या गोष्टी झाल्या त्याच्यात मांजरे साहेबांनी आणि देवेश साहेबांनी स्वतः लक्ष घालावं आणि जी काय योग्य ते आमच्या पण पदाधिकारी काय चुकलं असेल तर 100% आमच्या पदाधिकारी कारवाई करावी आणि त्यांचं जे कुणाचं चुकलं आहे त्यांच्यावर कारवाई करा, एवढीच आमची विनंती आहे. आणि आता तुम्हाला काय प्रश्न विचारायचे तुम्ही विचारा. आमच्या संघटनेच्या पदाधिकारी ही राजकीय लोकांनी जाणून बुजून बीडीओ व त्यांच्या कर्मचाऱ्याला जाणून बुजून गुन्हे दाखल करायला लावले. तुमचं काय म्हणजे? आम्ही तर काय पत्रव्यवहार केला, एसपी साहेब असतील, आपले एसपी मॅडम असतील, देवेश साहेब असतील, पीआय साहेब, त्यांना आम्ही पत्रव्यवहार केला. ती चौकशी करून काय ती कारवाई करावी त्यांनी कायदेशीर.